उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे यांना गडचिरोलीवरून नक्षलवाद्यांकडून माओवाद्यांकडून आलेल्या धमकीची पत्र मंत्रालयामध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांची तपासणी केली असता त्या पत्रामध्ये तथ्य आढळलेलं नाही असं माझी माहिती आहे। त्यामुळे ही पत्र कशासाठी चालू आहेत, कारण आत्ताच बातमी वाचली मी की शिंदे गटाच्या आमदारांचं खासदारांची वाय दर्जा कारण नसताना जी दिली होती ती कमी केल्यामुळे चाललेला हा कांगावा आहे। सर पालिकेमध्ये न्यायालयाने दणका दिला। 1995 साली 2 घरं त्यांच्या आणि त्यांच्या भावाने लाटली म्हणून कोर्टात केस चालू होती। आता जामीन त्यांना मंजूर झाला आणि 30 दिवसात सत्र न्यायालयात जायचं आहे, अन्यथा आमदारकी त्यांची रद्द होऊ शकते। बघा, शिंदे गटाकडे असलेल्या सगळ्यांच्या भानगडी हे आता बाहेर यायला लागलेले आहेत। मग महापालिकेचा 1400 कोटीचा घोटाळा असो, हा नाही झालेले आहेत। त्यामुळे शिंदे गटाच्या भानगडी बाहेर यायला लागल्यात। त्यानंतर आता अजितदादा गटाच्या सुद्धा काही जणांच्या भानगडी बाहेर यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजित गटाला अरबी समुद्रामध्ये विसर्जन करायचं आहे आणि एक छत्री अंमल करायचं हे आता सिद्ध होतंय। धन्यवाद। शिंदे सरकारच्या काळामध्ये तो काळ ठरवेल की चला। धन्यवाद। अरविंद सावंतसाहेब येत आहेत। अरविंद सावंतसाहेब दिलाच पाहिजे, पण नैतिकता असेल तर ना। धनंजय मुंडेंसारखा एक मंत्री ज्या गुंडाची पाठराखण करतोय, अंजली दमानियाताईंनी एवढं सांगून सुद्धा ते आजही मंत्रिमंडळात आहेत। त्यामुळे कोकाटेनं सुद्धा नैतिकता असेल, माननीय अजित पवार साहेबांचा कित्ता ते जर गिरवत असतील तर त्यांनी 24 तासाच्या आत राजीनामा देणं आवश्यक आहे। धन्यवाद।